गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रसाद राजेश्वर भगवान आते श्री रघुनाथ गुरु अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। आकांक्षा अधिक चारी शब्द शाब्दबोध के सहकारी। आता जे काल झाला शब्दबोधाचे सहकारी कारण जर असं तर 4 सूत्र आहेत ते संधी आकांक्षा अपेक्षा आणि तात्पर्य योग्यता एक हे शास्त्र पद्धतीने विषय चालू बरं का। कोणते कोणते 4 आकांक्षा ज्ञान आकांक्षा ज्ञान ज्ञान योग्यता ज्ञान तात्पर्य ज्ञान आणि आसक्ती आसक्तीचा संबंध त्या ज्ञान हे सगळे ज्ञान पाहिजे। ते जे आता ते 4ही पदार्थाचं ज्ञान पाहिजे तर 4ही पदार्थाच्या ज्ञानामधून ते वाक्य पद्धतशीर होतं आणि मग त्या वाक्याचा अर्थ होते। और विवरण ग्रंथ में प्रकाशात्मा श्रीचरण ने तात्पर्य ज्ञान को शाब्द बोध की कारणता सर्वथा निषेध करी है। सो दोनों ओळी गेले सो दोनों की उक्ति समीचीन नहीं। आता प्रकाशात्मा श्रीचरण मुनीने तात्पर्य जे ज्ञान आहे ते शब्द ज्ञानाचं कारण आहे असं नाही त्याचा त्यांनी निषेध केला। काहे थे कारण यह दोनों के मत में वेद वाक्यन का तात्पर्य निर्णय के हेतु पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा व्यर्थ होंगे। जर त्यांच्या मताने जर मानलं तर पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा पूर्वमीमांसा म्हणजे आचार्याने वागणूक ही वेदामध्ये सांगितली की त्याला तात्पर्य कळलं पाहिजे कशामुळे सर्व लागले आणि तो उत्तर मीमांसा ते मुक्त कळलं पाहिजे। त्याच्या त्या तात्पर्य जर नाही कळलं तर तात्पर्याचा हेतू जर ज्ञानाला नाही मानला तर ही दोन्ही व्यवसाय व्यक्त होती। म्हणून हे तुमचं जे मत आहे ते बरोबर आहे। याचे तात्पर्य निश्चय सकल शाब्दबोध का हेतू है। म्हणून तात्पर्य निश्चय सगळं शब्द ज्ञानाचं कारण आहे। तात्पर्य रात्री त्याच्यावर बोललो मी शब्दाचं तात्पर्य म्हणजे कसं आहे साधूंचं जे काही बोलणं आहे साधूचं जे काही वाङ्मय गोटे ज्ञानेश्वरी गाथा नाथांत भागवत निळवण्याची गाथा नामदेवरायांची गाथा किंवा संतांचं जे काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचं तात्पर्य कळलं तर त्या ग्रंथाचं वर्णन कळलं। तर जर त्या संतवाङ्मयाचं वर्णन जर नाही कळलं तर त्या फल होत नाही। एक शब्द सांगून जातो ज्ञानेश्वरीचं तात्पर्य काय
आज आला विषय म्हणून खूप महत्वाचा विषय. ज्ञानेश्वरी जर कळली तर का असते महत्वाचा विषय गुरुजींनी सांगा. जर भगवद्गीता त्याच्यावरची टीका ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जर कळली काय विषाद मोह राहिला मोह राहतच नाही. आणि हे त्यांचं तात्पर्य. याचं कारण काय केलं तात्पर्य बोलतो. याचं कारण काय अर्जुन निपात कशामुळे म्हटलं देवामुळे. अर्जुन मोहन कुठे सगळं झाला माणूस मोहाने व्हायला जातो. मोह कळत आणि त्या मोहामुळे माणूस व्हायला जातो. मग तो मोह जर जाळवायचा असेल ज्ञानेश्वर पवित्र मोह काही दिवसात जसं सूर्योदय झालं अंधार राहत नाही त्याप्रमाणे गीतेचं तात्पर्य जर कळलं ज्ञानेश्वरी तात्पर्य जर कळलं तर मोह राहतो. मोह राहत नाही तर दुःख राहतो. मोहामुळे दुःख आहे. त्याचा विचार केला बाद झाला त्याचं तात्पर्य मी सांगितलं. म्हणून जर हे तात्पर्य तुम्ही नाही मानलं बोधाचं कारण तर हे उत्तर पोरांचं व्यस्त होते. म्हणजे तुम्हाला आम्हाला काही मानलं नाही म्हणून तुमचं मत बरोबर नाही. शुक वाक्य में और मीमांसक को तात्पर्य ज्ञान संभवे नहीं. आता मी शुक वाक्य म्हणजे ते पोपटच वागतं आणि मग शकत हे दोघंच वागतं तात्पर्य संभवत नाही मग त्यांचं मत बरोबर नाही. ताका यह समाधान है मीमांसक को वेदकर्ता के तात्पर्य का ज्ञान तो नहीं संभवे. मीमांसकाला वेदाचं तात्पर्याचं ज्ञान नसल्यामुळे ज्ञानच नाही त्याला. मीमांसक म्हणजे पूर्वमीमांसक त्याला वेदाचं तात्पर्य हे ज्ञान नाही. म्हणून त्यांनी तात्पर्य हे ज्ञानाचं कारण आहे असं नाही मानलं. तात्पर्याची गरज नाही पण हे त्याचं बरोबर नाही. कारण वेदाचं काय तात्पर्य आहे सांगतो तुम्हाला. माऊली सांगते आहे त्यापासून काढीते हीच देवणी वाढवती नाही श्रुती परुषी माऊली जगा ही तात्पर्य. वेदाचं जर काही तात्पर्य असेल तर आहितापासून श्रुती माता काढते आणि आहित म्हणजे दुःखापासून मुंगेपासून ब्रह्मदेव पण सगळे दुःख आहेत. आणि ते दुःख कशामुळे अज्ञानामुळे ज्या सोडून फक्त आहितापासून काढते. हीच देवणी वाढवते हीच देवणी तिचं स्वरूपाचं ज्ञान करून देते आणि हे कळून द्यायचं कसं श्रुती माता. श्रुती माता म्हणजे वेद आणि हे त्याला कळलं नाही म्हणून त्यांचं म्हणणं बरोबर नाही. आणि वेदात तात्पर्य हीच आहे आता सांगितलं. आणखी दुसरं एक सांगतो ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हे सांगण्याचं वेदात तात्पर्य आहे. हे जवळ का तात्पर्याचं ज्ञान नाही म्हणलं तर. परंतु वेद वक्ता जो पाठक ताके तात्पर्य का ज्ञान संभवे है. जे वेदाचं पाठ करणारे वैदिक लोक जसं तुमचं हरिपाठ करणार ते वारकरी म्हणजे त्याला हरिपाठ पाठ असतो. तसं वेद पाठक म्हणजे वेद पाठ करणारे वेद मंत्र पाठ करणारे त्यांचं काय आहे ताके तात्पर्य का ज्ञान संभवे है. आणि वेद पाठ करत असणारे त्याला त्या वेदाचं तात्पर्याचं ज्ञान संभवत आहे. त्याला ज्ञानाचं त्याला वेदाचं तात्पर्य ज्ञान असतं. वेदाचं तात्पर्य ज्ञान काय दोन भाग. पहिला भाग वेदाचा नीट वागा हे तात्पर्य म्हणजे कर्म करते माणसाने नीट वागावं हे वेदाचं तात्पर्य पहिला भाग. आणि दुसरा भाग स्वतःचे स्वरूपाची ओळख करून घ्या हे दुसरा भाग. हे दोन भाग पाठक असणारा वेद पाठ करणारा जसा हरिपाठ पाठ करणारा वारकरी तसा वेदाचे मंत्र त्याला पाठ आहे त्याला त्याचं तात्पर्य कळतं.
त्याला ते संबोधतं. शुक वाक्य में यद्यपि तात्पर्य ज्ञान संभवे नहीं, तथापि श्रोता को बोध की इच्छा करके जो वाक्य उच्चारण करिए सो बुबोध ईशाधीन वाक्य कहिए है. आता श्रोत्याला ज्ञान व्हावं म्हणून त्याने त्या वाक्याचा उच्चार केला. शुक वाक्य बुबोध ईशाधीन नाही. आता शुक वाक्य जे आहे, पोपट्याचं वाक्य जे आहे त्याचं बुबोधन नाही, म्हणजे बोधाचं अधीन नाही. ते एक शिकवलेलं आहे, मग ती तर बोंबळ ना. हे जे पाठ करणारे लोक आहेत आणि पाठ करून कीर्तन जे करतात त्यांचं आपले त्यांच्या तात्पर्य पत्ताच नसतो. काय अभंग घ्यायचा, त्या अभंगाचं काय तात्पर्य हे त्यांना कळतच नाही. आपलं ती पुस्तकं जसं नाटकं असतं तसं ती पाठ केलं बोलायचं, पण तसं नाही. साधूंचं वाङ्मय तसं नाही. त्यात तात्पर्य काय आहे सांग का काय शब्द तुम्ही सांगा. जाऊ मीच काय सांगा असं काय सांगा ना. अरे अत्यंत दुःखाची निवडते परवानगी प्रवृत्ती ही सगळ्या शास्त्राचं तात्पर्य. क्रमाने वेगळं पण सिद्धांत आहे. सगळ्या जीवाला अत्यंत दुःख असणारे त्याच्यातून पार पाडायचं आणि खऱ्या सुखात नेऊन पोहोचायचं असं त्या वेदाचं तात्पर्य आहे. त्या सुखवाक्यामध्ये काहीतरी आहे, त्यात काही ही नाही. आणि त्या वाक्याचं आता त्या ऐकण्याला कळलं, पण त्या पोपट्याला काय कळते. सांगितलं शिकलेलं करतील वाद, सांगितलं शिकलेलंच वाद करतात, पण ती कशामुळे सांगितलं, काय सांगितलं, त्याचं काय त्याचं काही कळत नसतं. म्हणून साधूंच्या वाक्याचं तात्पर्य कळणं गरजेचं आहे. म्हणून तात्पर्य त्यांना वाक्याचं ज्ञानाला कारण आहे. और वेद वाक्य भी पाठक की बुबोध ईशाधीन है. वेद वाक्य हे पाठक असतात त्याला बोधामध्ये गरज आहे. बुबोध म्हणजे बोध. बुबोध ईशाधीन वाक्यजन्य ज्ञान में बुबोध इथं म्हणजे बोध करता त्याच्या अधीन असणारं वाक्य त्या पाठ करणार. हा वाक्यजन्य ज्ञान में वाक्य तात्पर्य ज्ञान कारण है. म्हणजे वाक्यजन्य जे ज्ञान आहे त्या वाक्यापासून ज्ञान होणार, त्या ज्ञानाला हे करण्याकरता तात्पर्याची गरज आहे. म्हणून तात्पर्य हे ज्ञानाचं कारण आहे. म्हणजे अभंगाचा असो, वही असो, वेदमंत्र असो, त्याचं तात्पर्य कळलं तर त्याचं काय ज्ञान होतं. बोध की इच्छा को बुबोध ईशा कहे है. आणि बोधाची इच्छा झाली म्हणजे मोक्ष वाक्य ना. बोधाची इच्छा झाला त्याला बुबोध म्हणायचं. मग त्याला बुबोध ईशा. हा बुबोध ईशा. आता माझं थोबड नीट नाही ना, तुम्हाला एकदा सांगितलं तुम्ही वाक्य उच्चार करता, मग पुन्हा मला विचारता. आणि मग बुबोध ईशा म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा, ज्ञानाची इच्छा करणारा तो साधक, त्याला त्याच्या तात्पर्याची गरज आहे. शुक को बोध की इच्छा नहीं. त्याला काय अक्कल आहे शिकवलेलं. पोपट्याला सांगितलं मिट्टी में पक्षी दे, मिट्टी में पक्षी दे. काय मिट्टी ते म्हणतात ते मिट्टी में पक्षी दे. पण पक्षी म्हणजे काय त्याला कुठे कळतं. मग त्या सुखाला त्या पोपट्याला सांगितलेलं शिकवलेलं बोलतो, बाकी त्याचं तात्पर्य कळत नाही. आणि काय शुक को बोध की इच्छा नहीं. सुखाचं ज्ञानाची गरज नाही. याते शुक वाक्यजन्य ज्ञान में तात्पर्य ज्ञान कारण नहीं. सुखाच्या वाक्यापासून जे ज्ञान होतं
त्याला तात्पर्याची गरज नाही. आणि सुखवाला त्या वाक्याचं तात्पर्य त्याला कळत आहे. म्हणून खोटं ब्रह्मज्ञान त्याला शब्दज्ञान तिथे येतं. म्हणून सुख बरं शब्दज्ञानी करते चावते. शब्दज्ञानाने फक्त लोकांना लुबवण्याचं ही चावटपण आहे. आणि त्याला त्या शब्द तात्पर्य मागं सांगत होतो, मला आताही सांगत होतो. काय कीर्तनाला अभंग घातला. भक्त आयुष्य जाणार जे देही उदास गेले अशा पासण्यावरून अभंग तात्पर्य कळलं का? मग अभंग कशाला घेतो तू? तुझ्या भूमिकेनुसार अभंग घे ना. भक्ताचं वर्णन करायचं, आशा नाही असं करायचं आणि 10 रुपये कमी दिले तर मारामारी करायची. कळलं का त्या अभंग तात्पर्य? म्हणून साधूंच्या वाक्यात तात्पर्य कळणं मनुष्याला कळेल. तेव्हा जे अभंग सांगतात तुकोबाराय, ज्ञानोबाराय, गुरुजी त्यांना कळत असते. बाकीचं नाही कळत. म्हणून शिकायला त्याचं कळतच नाही. नुसतं शिकलेलं मोठं ना. और वेदांत परिभाषा में शुक वाक्य में भी तात्पर्य माना है. आता ठीक आहे, वेदांत परिभाषा एक ग्रंथ करते आहेत त्यांनी शुक वाक्यामध्ये तात्पर्य मानलं, पण ते सुखाला कळत नाही. ऐकणारा त्या वाक्याचा अर्थ कळेल म्हणून त्याला तात्पर्य, पण सुखाला नाही कळत. सुख म्हणजे पोपट राग. आणि तसे राग सारख्यानं बोलते. आमच्या आबा म्हणायचे मोठे महाराज, लय बोलतो मिट्टू सारखं मुट्टू मुट्टू मुट्टू, पण कळल चिंड किती उडतो ते कळल म्हणायचे. बोलता येत असतं, पाठ होत असतं, पण भूमिका नसल्यामुळे लाभ होत नाही. एक आठवण झाली. विद्यार्थ्याला सांगितलं 5,15,525. त्याच्यातून वजा करा 7,899. बरोबर आहे का नाही गणित? खिशात काय आहे? तसंच आहे गणित. म्हणून पोक्त काही लोक आहेत तसं नाही. आणि जरी असले तर त्या वाक्याचं ज्ञान ज्याला होतं त्याला त्याचं तात्पर्य कळत, पण त्या वक्त्याला नाही कळायचं. म्हणून गुरूंची आठवण. मुक्त कीर्तन करतात का कीर्तन करतात ते मुक्त असतात? मुक्त कीर्तन करतात. कीर्तन करणारे मुक्त आहेत का? नाही. कशावर ते मुक्त कशावर तू म्हणता? कीर्तन झालं व्यवहार करतो म्हणून. कीर्तनामध्ये बोलता येत नाही, मग कीर्तन झालं कळतं त्याचं. त्याच्या व्यवहारामध्ये कमी जास्त झाले तोड हिंगासारखं होतं. नाही ते रागावतं येतं, कळलं त्याचं तात्पर्य. जो महात्मा आहे काय आता त्याचं वर्णन करता येत नाही. महात्म्याचं एकच वर्णन करतो, माऊली म्हणते झालं. बृहस्पतीचे निपाडे सर्व न तरी जोडे, अरे महिने भिजले दडे वेडे माझे. वेदासारखं बोलतो, बृहस्पतीसारखी एक गत आहे, पण आपल्याला लोक चांगले म्हणतील म्हणून वेड्यासारखं बोलतो. हो, त्याच्यावर एक आणखी 2 शब्द सांगतो. कीर्तन खूप सुंदर झालं. बायकांनी म्हणले गुरुजी तुमचं कीर्तन खूप सुंदर. नाही म्हणलं भगवंताची सेवा करून घेतली, हे म्हणले तेच जमत. आणि जर सांगितलं महाराज तुमचं कीर्तन लई छान झालं, जर हसला मला महाराज मूर्ख आहे. कळतं का? ह्याच्याकडे तात्पर्याची गरज आहे. साधूंच्या वाक्याचं तात्पर्य काय? वाक्याचं तात्पर्य काय? म्हणते हे लोक आमच्याकडे येत नाही, येत हेच कारण येत. हे कीर्तन भजन ती करणार ना ते येतच नाही. कारण काय हे तुम्ही कशा करता रे? गुरूंची आठवण. सावकाराने वाडा बांधला काय दुकानदारी करून, आणि कीर्तन करून पैसा जवळ मोठ बांधला काय? सारखंच आहे दोघं बी.
महाराजांनी कीर्तन करावं आणि देवाशी एकरूप व्हावं. हे तात्पर्य कीर्तनाचं. नाही मग आम्ही म्हणत नाही कीर्तन चांगलं होय आणला हरिरूप. जो कीर्तन करतो खरा ते हरिरूप होतं. ही तात्पर्य कीर्तनाचं आहे का. एक तरी एखादा महात्मा सोडला तर आबा कीर्तन करू लागले येडशीमध्ये. काय रे नाही माझं पाप आहे मी मागं आलो म्हणून काही पाप आहे काय उपयोग नाही. कीर्तन करू लागले. कीर्तनामध्ये काय रंग आला त्यांना जे नाचायला लागले आबा सगळे येडशी नाचू लागले. कितकी भूमिका वाढली आबांची. टाळकरी काय पकवायचे काय इतर सोडून देत पण जग भिंती जनावर गाडगे मडके असे नाचू लागले. ते ही कीर्तनाचे आहे का एक तरी. म्हणून हे लोक पोपटासारखे. चला बरं झालं विषय सोपा निघालतो वर ऐकण्यासारखा. आणि त्याचं आपलं समज होतं ना. आपण जी सेवा करतो आपलं काय तात्पर्य या सेवेचे आपल्या भावना कोणची आहे हे कळलं पाहिजे. आपण वाचन करतो बाबांनी सांगितलेलं करतो पण बाबांनी सांगितलं याचं तात्पर्य काय आपलं त्यांचं तात्पर्य कळलंय का बाबांचं तर मग ते थोडं कळतंय. नाही तर त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही करतो काय उपयोगाचं. त्यांनी कशामुळे सांगितलं. चला सो वक्ता की इच्छा रूप तात्पर्य नहीं किंतु इष्ट अर्थ का बोध जनन में योग्यता को तात्पर्य कहे है. आता तात्पर्य कशाला म्हणायचं वक्त तात्पर्य त्या वाक्यामध्ये योग्य अर्थाचं बोध करून देऊ शकते त्याला तात्पर्य म्हणायचं. मग तुकोरायचा अभंग म्हणून दाखवू का. आपुलाचे एक देव करून घ्यावा. ते निर्णय जेव्हा है ना. कीर्तन करता करता जन्म गेलाय. पाठ करून भजन करता करता जन्म गेला पण हा अभंग याच्यात 36 होत आहे. म्हणून उपयोग नाही. साधूंचं अंतःकरण करणं फार मोठं महत्वाचं आहे. अरे काय या में शंका समाधान और भी लिखा है तो सारा निष्फल है. म्हणून त्याचं खंडन मंडन जे केलं पूर्वपक्षचं त्यात निष्फळ आहे. काही गरज नाही त्याची. उगं काय करत मुमुक्षुला जास्त हलके विचार सांगत बसणं उपयोगच नाही. तात्पर्य का अर्थ वक्ता की इच्छा प्रसिद्ध है. म्हणून तात्पर्याचं जर काही अर्थ असेल वक्त्याची इच्छा मग वक्त्याची इच्छा ईश्वराची इच्छा. ईश्वरची इच्छा कुठे आली सांगतो मी. ईश्वर काय सांगायला संकल्प आहे जीव का उद्धार होना चाहिए. मोक्षचा उद्धार व्हायला पाहिजे. म्हणून ईश्वर असा हे जे खरे निष्ठावंत आहेत खरे भाविक आहेत त्यांच्या पाठीमागे देवशी आहे. सत्य संकल्प जाता नारायण ना. सत्य संकल्प जर असेल तर बरोबर भगवंताचं काम करतो. अरे उदाहरण सांगतो काय सांगायला लाज वाटते पण सांगतो. भक्त परला असं वळच्या तेला टाकलं बापाने पण ते तेल बर्फासारखं झालं. का माझं नामात तितकेशे ते काहीच मला कुठे अडचण येणार नाही. ही शक्य पण अंतकरण शुद्ध असेल तर. म्हणून वक्त्याची इच्छा आहे का नाही ही तात्पर्य. कोण्या वक्त्याची इच्छा ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ महाराज निळोबा आहे असे कोणते यांचे विचार पण त्यांचा हित कळलं पाहिजे. खऱ्या साधूचा हित कळलं पाहिजे. काकू त्यागीचे एक बडे बाबा होते. आता मी सगळ्यात फिरलो आहे. बडे बाबा होते. काय आमचं नशीब एक गोष्टी खूप चांगलं एक गोष्ट फार वाईट जीवदशेमध्ये. बडे बाबा म्हणे तुला काय पाहिजे मी देतो. राज्य देऊ का सोन्याचा खडाव देऊ का काय म्हणायचे.
मी फक्त त्याने एकच म्हणायचं, मला काही नको, फक्त तुम्ही पाहिजे. लय हसायचे बरे, भाऊ तुला ज्ञान आहे तू, असं म्हणायचे. कारण त्यांचा हेतू वेगळा असतो ना, ते कोणकडे करतो हे बघायचं असतं. गरज नाही साधूच करावं, म्हणून संत वाङ्मय तात्पर्य करावं. काकू त्यागी के पारिभाषिक अर्थ तात्पर्य का मानिके, शुक वाक्य में तात्पर्य प्रतिपादन का लोक प्रसिद्धि के विरोधी विना और फल नहीं. दुसरं का वेद वाक्य तात्पर्य कळलं त्याच्या विरोधात त्या शोकाच्या अर्थात काही तात्पर्य नाही. लोक विरोध आहे ना, अनुभव आहे का. शोकाने सांगितलं काय होते, शोक म्हणला राम 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 म्हणा, ऐकू वाटतंय त्याला काय. मग साधूने जर सांगितलं तुम्ही राम राम म्हणा, त्याच्या पाठीमागे तात्पर्य असतं ना. शुकाला काय शिकवलेलं आहे. केवल लोक प्रसिद्धि का विरोधी फल है. त्याच्या एकच लोकांच्या विरोधात फल आहे त्याला. त्याला लोकांच्या विरोधी आहे म्हणजे लोकांना त्यात काही उपयोग होत नाही, त्याला म्हणायचं. काहे ते शुक वाक्यम न तात्पर्यवत. मग शुक वाक्याच्या ठिकाणी काहीच तात्पर्य नाही. यह सर्व लोक में अनुभव प्रसिद्ध है का नाही. आठवण गुरुजींची शंभूने शिवाय दिल्या, वाटतंय काही का. त्याला शिकवलेलं बोलता येते. माणूस सेवा केव्हा घेतो, त्या पुढच्या पदार्थाच्या ठिकाणी दोष आहे असं ज्याला कळलं तो त्यावर शिवाय देईल. त्याला दोषही कळत नाही, गुणही कळत नाही, शिवाय देत आहे पोपटासारखं. तसं आम्ही अभंग म्हणतो, अभंगाचा पाठ आहे, अर्थही सांगतो, पण काय सांगतो हे कळत नाही, पण काय लिहिलं साधं हे कळत नाही. म्हणजे 9000 वया पाठ आहेत. बरं चांगलं पाठ करून नाही काय तर नाही, तात्पर्य कळत पाहिजे. साधूंचं तात्पर्य, गुरुजींचं आबांचं खऱ्या साधूंचं तात्पर्य नाही कळत. और शुक वाक्यम तात्पर्यवत ऐसा कोई कहे नहीं. म्हणजे सुख वाक्यात तात्पर्य असं कोणी म्हणतच नाही. याते बुबोध ईशाधीन वाक्यजन्य शाब्दबोध में तात्पर्य ज्ञान हेतु है. म्हणजे ते ज्या वाक्याचं ज्ञान होतं त्या शब्दामध्ये शक्य आहे ज्ञान कमी शब्दबोधामध्ये. और बोध रहित पुरुष ने उच्चारण करे वाक्य से शाब्दबोध होवे है, परंतु सो वाक्य बुबोध ईशाधीन नहीं है ना. त्याच्या अधीन नाही, कारण नुसतं पाठ केलं बोलून दाखवतो. याते ताके अर्थ के बोध में तात्पर्य ज्ञान हेतु नहीं. म्हणजे अर्थ म्हणजे जे शब्द नाही त्याच्या अर्थामध्ये तात्पर्य ज्ञान काही कारण नाही. और मौनी रचित श्लोक में वक्ता की इच्छा तात्पर्य संभवे नहीं. आणि मौनी रचने म्हणजे मनाने रचलेले जे काही श्लोक ते काही तात्पर्य नाही. म्हणून आता हे लोक कितीतरी ग्रंथ रचायला लागले, काही उपयोग नाही. आता ज्ञानेश्वरी गाथा नाटक बाबत 1000 वर्षाच्या अलीकडे पलीकडे सगळे कोणाचे 440 कोणाचे 800 कोणाचे पण त्याच्यात कितीतरी काव्य झालं काय उघड. आणि ह्यांचे काव्य किती दिवसापर्यंत प्रसिद्ध आहेत हे असं असतं. वक्ता जो खरा इमानदारी आहे, जेव्हा ते खरंच कळतं आहे त्याचे टिकतं. हे काय 2 दिवस असतं, हे बाकीचं हे सगळं गट असतो ना तो 2 दिवस असतो, नसतं टिकत. असं संप्रदाय पूरक असतं ते टिकत असतं. काहे ते उच्चारण का करता वक्ता कहिए है. जे वाक्य उच्चारतो त्याला वक्ता म्हणायचं. मौनी उच्चारण करे नहीं. जे मौन आहे ते काही उच्चार करत नाही, बोलत नाही. याते
मौनी की इच्छा, वक्ता की इच्छा नहीं. म्हणून मौनीची इच्छा जी आहे, जी ऐकते ती इच्छा नाही ते मौनी वाले की. यह वेदांत परिभाषा की टीका में धर्मराज के पुत्र ने लिखा है. आहे का काय असो किती बारीक यांनी अभ्यास केला. धर्मराजाने ते लिहिलं त्याच्याही बरोबर आणि त्याच्या मुलाने लिहिलं तेही बरोबर. म्हणजे मुलाचंही चौकशी. तुम्हाला एका 2 पिढीची चौकशी होत नाही. दुसऱ्या पिढीला काय माहित नाही म्हणता मला. द्या सोडून. म्हणजे साधू वेगळे असतात. साधूंचा हेतू वेगळा आहे. साधूंचं तात्पर्य वेगळं आहे. खरा साधूचा झाला वाचन. तो शब्द रत्न व्याकरण के ग्रंथ से खंडित है. म्हणजे ते त्याची जी इच्छा आहे ते शब्द रचनेचे वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने त्या व्याकरण दृष्टीने शब्द रचनेचे ते खंडित आहे त्याचे. कहा यह प्रसंग है उच्चारण करे शब्द से बोध होवे है. उच्चारण केलं शब्द ज्ञान होतं. उच्चारण विना शाब्दबोध होवे नहीं. उच्चारण नाही केलं तर कसं ज्ञान होईल. या अर्थ के बोधक महाभाष्य का वचन लिखी के यह शंका लिखी. काय येतो पुन्हा. या अर्थ के या अर्थाचं बोधक म्हणजे ज्ञान. हा कंदेन महाभाष्य का वचन. महाभाष्याचं वचन म्हणजे महाभाष्य हेच कोणाचं गडे शंकराचार्याचं असेल. हा महाभाष्य का वचन लिखी के यह शंका लिखी. हे महाभाष्याचं अर्थ करताना ही शंका लिहिली. उच्चारण के बिना शाब्दबोध नहीं होवे तो एकांत में उच्चारण बिना पुस्तक देखने वाले को शाब्दबोध नहीं हुआ चाहिए. हो उच्चारण जर नाही केलं तर मग एकांत पुस्तक वाचणार त्याला ज्ञान होतच नाही. त्याचा उच्चार होतो तिथेच त्याला. काका यह समाधान लिखा है. कहा भी पुस्तक देखने वाला सूक्ष्म उच्चारण करे है. आलं का त्यात चलन कुठे आलं मी सांगतो नको सगळं माझं सांग काढून ठेवलं. ज्ञानदेव मो जपी बा धरून फिरारे उच्चार आहे का नाही. मानसिक आहे ना. सोलाचं नाही पण मग त्याचा उच्चार करतात तात्पर्य कळतंय का नाही. म्हणजे सूक्ष्म उच्चार त्याच्यात तात्पर्य कळतं. या रीति से मौनी लिखित श्लोक का उच्चारण करता मौनी है. मग अशा रीतीनं श्लोक करता मौनी अशा रीतीनं. अभेद रत्नकार का यह मत है. अभेद रत्नकार अभेद रत्नकार कोणी ग्रंथ करता येतं त्यांचं मत आहे. त्यांचं मत आता उद्या घेऊ चुकून आल्यावर. लक्षात ठेवा कोण. कारण ही ग्रंथ शब्द प्रकरण फार मोठं महत्वाचं ना. म्हणून गाळून तयार करावं लागेल. कारण शब्दच बिनचूक पाहिजे ना. कुणाचं काव्य काय म्हणून तर एक विषय क्षेपक अभंग म्हणत नाही. क्षेपक अभंग म्हणजे शालू माऊलींचे तुकोबाराच्या नावाखाली केलं अभंग ते क्षेपक. ती सुद्धा म्हणत नाही इतकं पवित्र होतं. त्याची काय माहिती 4 पेज होईल. आता तिकडून आल्याशिवाय काय. हे शब्द प्रकरण ज्ञान कशाने होतं शब्दाने. मग ते शब्दाची गाळ झालं. कोणाचा शब्द आहे पण सांगणारा कोण आहे. शब्द आहे तो कसा आहे. शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे. वेदजन्य शब्द आहे तर मानवाने केलेला शब्द आहे. हे झाल्यावर शब्द नीट झालं मग शब्दाचं कोण करताय. त्या शब्दामध्ये किती योग्य शब्द पाहिजेत. कोणते तिथं सूत्र पाहिजेत. ते सगळे सूत्र त्या वाक्यावरती वाक्य खरं आहे. पण हे तुमचा विषय नाही. तुम्ही आपलं भावनिक नीट करा अभ्यास करा. हे जी शास्त्रीय अभ्यास करणारी पोरं त्यांच्याकरता असतं. तर ते इथं यावं लागेल त्याला. इतकं जर अर्थ जेव्हापाशी यावं लागत नाही. एक खात होती एका बुद्धी असते काय त्याने
असं एखादी बुद्धिशास्त्र शिकण्याची एकच आहे, पण त्याला भावने देव मिळते. हरिपद प्रति भोळे भाविक असे असं भाविक भोळा भोळा महाराज सांगितलं ते खरं आम्हाला मागतो की राहिली भोळा पण त्याला कळत होता. आणि इथं असे विद्वान असतात अनेक अर्थ करतात.